रहा, दाग चेहरे पर था, आईना साफ करता रहा. आपण जिथे ॲक्च्युअली लक्ष द्यायला पाहिजे तिथे नाही देत. ठरवून काही गोष्टींकडे लक्ष देतो, ठरवून काही गोष्टींना टार्गेट करतो, काही गोष्टींना राजकीयदृष्ट्या कॉर्नर करायचा प्रयत्न करतो. हा या युद्धाचा राजकारणाचा भाग आहे. बीड जिल्ह्याचा विषय माझ्या पुर्तीने संपलेला आहे. का संपलेला आहे तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय न्याय देऊ, कायद्याने तो विषय कायदे मंडळ हाताळेल, पोलीस हाताळतील. आता जी प्रस्थापित अशांतता वाटते आपल्याला, जी संभाव्य आहे, ती शांततेकडे नेण्यासाठी एव्हरी क्षण, प्रत्येक क्षण मी प्रयत्नशील राहिलेली आहे, मागे पण आणि आत्ताही राहणार आहे. आणि हीच परिस्थिती सगळ्या जिल्ह्यांमध्ये असो. मी तर जालन्याची पालकमंत्री आहे, बीडची नाही आहे. तर तिथे सुद्धा या बॅलन्सची आवश्यकता आहे. असं नका समजू की कुठे नाही आहे. सगळीकडे ते बॅलन्स आपल्याला साधावंच लागणार आहे. आणि या ज्या काही घटनांचा तुम्ही सुद्धा उल्लेख केला, फक्त बीडपुरती नाही तर कालची नागपूरमध्येला जो हिंसाचार झाला त्याच्यापर्यंत आहे आणि मधल्या अनेक घटना आहेत. तर त्याच्यावरनं कुठंतरी असं पण वाटतं का की राज्यातली जी कायदा सुव्यवस्था परिस्थिती आहे तर ती या 100 दिवसात आपण जी अपेक्षा ठेवून होतो तर तितकी ती चांगली नाही राहिली? मला असं नाही वाटत. माझ्या या बोलण्याचा अर्थ तो नाही आहे. माझ्या बोलण्याचा हा अर्थ आहे की चुकीच्या मानसिकतेचे आणि चुकीच्या प्रवृत्तीचे लोक सगळीकडे असतात. आपल्याला कायदा आणि सुव्यवस्था ही हाताळता येत नाही असं म्हणणं नाही. ह्या घटना ज्या रोज घडत होत्या त्या बोटावर मोजणाऱ्या वेळा घडत आहेत आणि लगेच त्यांना आपण कंट्रोलमध्ये आणतोय, हे मला वाटतं काही चांगलं द्योतक आहे. महाराष्ट्राचं आज मी चित्र पाहते. आता मला तुमच्याकडे यायचं होतं. मी नॉर्मली 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी मला यायला 50 मिनिटं लागली असते. आता मला जेव्हा मी मंत्री होते 14 ते 19, मला रॉयल स्टोनवरनं मंत्रालयात जायला 45 मिनिटं लागायचे. आणि आता मी 15 मिनिटात वरळीवरनं जाते. ही डेव्हलपमेंट आहे. कोस्टल हायवेज झाले, नॅशनल हायवेज झाले, समृद्धी महामार्ग झाले, मेट्रोज झाल्या. ही डेव्हलपमेंट आहे. आपण एक ग्लोबल शहर आहोत. भारत हे एक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने एक एक पाऊल टाकत आहे. एक चांगलं राज्य, देश म्हणून उभा राहत आहे. ह्याच्यामध्ये योगदान चांगलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था ही चांगली असल्याशिवाय हे शक्य नाही. आपण जेव्हा एखादी गोष्ट इथे थ्रिल करतो किंवा इथे सेन्सिटाईज करतो, आपण विचार करत नाही की बाहेरच्या उद्योगांवर त्याचा परिणाम काय होत असतो. आज बीड जिल्ह्यामधल्या लोकांनी जे काही बीड जिल्ह्याचा करायचा प्रयत्न केला, 2 उद्योग मी एन्व्हायरमेंट मिनिस्टरेट बोलायला तयार होते की बीड जिल्ह्यात येतो, या वातावरणाने थोडे विड्रॉ होत असतात. हा परिणाम सामान्य माणसाच्या जीवनावर होतो. माझ्यावर, तुमच्यावर, राजकारण्यावर होत नाही. आणि म्हणून आपण देश म्हणून विचार करताना पक्ष बाजूला ठेवून, राज्य म्हणून विचार करताना पक्ष बाजूला ठेवून चांगल्या भूमिकेने पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं. आणि महायुती सरकारच्या बद्दल तुमचं काय मत आहे? आता 3 पक्ष, ऑलमोस्ट इतकं 230-35 पेक्षा जास्त आमदार, तर हे पुढचे 5 वर्ष कसं चालेल असं तुम्हाला वाटतं? खूप छान चाललंय असं वाटतं मला. अनुभवी प्रशासनातले लोक आमच्याबरोबर आहेत. आमचे तर नॅचरल अलायन्सच सन्माननीय एकनाथ शिंदेजी आहेत, मुख्यमंत्री देवेंद्रजींनी तसंच सांगितलं की नॅचरल अलायन्स. आणि त्याचबरोबर अजितदादा पवार यांचं पण आमचं अलायन्स झालं. त्याचा पायलट आम्ही लोकसभेमध्ये घेतला आणि आता आम्ही एकदम छान ते मिसळलेलं आहे. तर तिघे मिळून छान काम करतायत. त्यांचा प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे अजितदादांचा. शिंदे साहेबांचे आमचा तर पहिल्यापासून अलायन्सचा एक नॅचरल अलायन्स आहे. आणि देवेंद्रजींचाही 5 वर्ष आधी मुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे, मग गृहमंत्री पदाचा अनुभव आहे आणि आता ते परत मुख्यमंत्री झाले. तर खूप चांगली टीम आहे. सगळे ऑलराऊंडर असले तर काय वाईट आहे. सगळे प्लेयर ऑलराऊंडर आहेत. शेवटचे 2 प्रश्न फक्त विचारतो की महाराष्ट्राची आत्ताची राजकीय परिस्थिती बघितली तर आपण ओबीसी समाजाला किती महत्त्व आहे हे आपण विधानसभेत पाहिलं. लोकसभेत महायुतीचं झालेलं जे काही नुकसान होतं ते विधानसभेत भरून निघालं. तुम्हाला काय वाटतं आत्ता ओबीसीची परिस्थिती कशी आहे? ओबीसीचा चेहरा कोण आहे महाराष्ट्रामध्ये? मला तेच बघायचंच नाही ना की ओबीसीचा चेहरा कोण आहे. महाराष्ट्राचा चेहरा कोण आहे हे मला पाहायचं आहे. आणि महाराष्ट्राच्या चेहऱ्यामध्ये हिरवा, पिवळा, भगवा, अजून कोणते रंग आहेत ते सगळे रंग, त्याच्यामध्ये निळा, हे सगळे रंग एकत्र आल्यावरच माझ्या महाराष्ट्राचा चेहरा होतो. या पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा तसा असावा. कोणताही व्यक्ती कुठे जन्मतो हा त्याचा चॉईसचा भाग नाही, पण त्या जन्मानंतर त्या वर्गासाठी जर तो मागासलेला असेल तर तो त्यांच्यासाठी काय करतो आणि त्याचबरोबर तो पुढे येऊन समाजाला पुढे कसं नेतो ही कहाणी आहे. अगदी महामानव बाबासाहेब आंबेडकर हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात सर्वांना घेऊन जाणारं त्यांचं मूर्तिमंत उदाहरण आहे. कुठेही कोणत्याही जातीचं काय स्टेटस आहे हे बघण्यापेक्षा
त्या सामान्य माणसाचं जीवन कसं उचललं चाललंय हे बघितलं, सगळ्या जाती ऑटोमॅटिकली उचलल्या जातात. 100 दिवस झालेले आहेत सरकारला. आपण फक्त पहिल्या 265 दिवसांचं बोलूया. काही विजन आहे तुमचं तुमच्या खात्याशी रिलेटेड? खूप विजन आहे. मला नदी पुनर्जीवनावर खूप काम करायचं आहे. कारण मला वाटतं नदीचं आणि माझं काहीतरी नातं आहे. कारण जलयुक्त शिवार झालं, जलसंधारण झालं, तर नदी पुनर्जीवनावर मला काम करायचं आहे. त्याच्याबद्दल मी खूप आता चांगल्या काही IITच्या वगैरे लोकांशी, सायंटिस्टशी बोलून एक प्लॅन तयार करते आहे. मी जसं म्हणलं की पशुसंवर्धनमधनं ॲडल्ट्रेशनवर काम करायचं आहे. ग्रामीण भागातला तरुणाला ग्रामीण भागातच राहून उद्योजक बनवायचं आहे.